लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. काल आंतरराष्ट्रीय महिला दिवस झालेला, पण लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले नाही. तर आता एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे. एक खुशखबर आहे आणि एक दुःखद बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. दायक माहिती समोर आलेली आहे. आणि ही माहिती लाडक्या बहिणींनो ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो, की इतक्या बहिणी अपात्र ठरू शकतात, इतक्या बहिणी. कारण जर तुम्ही बघितलं असेल या वर्षाचा जो सरकारने निधी मंजूर केलेला आहे, काही वृत्तपत्रांमध्ये सांगत आहे 21,000 कोटी आहे, काही वृत्तपत्रांमध्ये सांगत आहे 26,500 कोटी आहे. तर मी तुम्हाला ऍक्च्युअल नंबर किती आहे तो सगळं सांगतो. आणि एक आनंदाची बातमी सुद्धा येणार आहे किंवा आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय. आणि वेळ न घालवता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. बघा लाडक्या बहिणींनो, धक्कादायक माहिती म्हणजे पहिले दुःखाची बातमी देतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुखद धक्का देतो. सुखद म्हणजे चांगला धक्का आहे तो, की ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत, कशा पद्धतीने मिळणार आहे, हा फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता कधी भेटणार, तारीख कधी आहे, सगळं सांगतोय. धक्कादायक आकडेवारी. तब्बल 1 कोटी लाडक्या बहिणी अपात्र होऊ शकतात. राज्य सरकारकडून नव्या निधीची तरतूद. वाचा महत्वाची अपडेट. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून 1,05,00,000 महिला अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. आणि हाच नंबर द इंडियन एक्सप्रेसनी सुद्धा दिलेला आहे. त्यांनी फक्त 80,00,000 बहिणी अपात्र ठरणार असं प्रतिपादन केलेलं. आणि हा नंबर यांनी किती दाखवलेला, 1,05,00,000. म्हणजे लाडक्या बहिणींनो, मला एवढं तर सांगायचं आहे, की लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे. 100% लाडक्या बहिणींची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन जवळपास 2 वर्ष झाली आहेत. लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजना सुरू होती तेव्हा सुरुवातीला 2,53,00,000 लाभार्थी होते. 2,53,00,000. आणि आता मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो, जितका अभ्यासात्मक किंवा जितक्या सरकारकडनं माध्यमांकडनं माहिती मिळत आहे आपल्याला, तर 1,50,00,000 लाभार्थी महिलांनाच लाभार्थी महिलांनाच लाभ भेटणार आहे किंवा सुरळीत चालू राहणार आहे. बाकी बहिण्यांचा लाभ बंद होणार आहे. पण कधी? मार्च नंतर. आता तुम्हाला जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता आहे भेटणार म्हणजे भेटणार. ज्या बहिणींना आता हप्ते भेटत होते त्या बहिणींना. पण मार्च महिन्यानंतर असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात असं सरकारी वृत्तवाहिन्यांकडनं आणि आपल्या अभ्यासात्मक गोष्टी समोर आलेल्या आहेत. 1 कोटी लाडक्या बहिणी अपात्र. लाडकी बहीण योजनेत फक्त निकषांमध्ये बसणाऱ्याच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. आता या निकषामध्ये बऱ्याच महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आता निकषाच्या आधारे झालेल्या पडताळणी जवळपास 1,05,00,000 महिला अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जर बघितलं असेल, असंच वक्तव्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी दिलं होतं, की आम्ही लाखपती दीदी बनवतोय. आणि जर लाखपती दीदी झाल्या तर त्यांना 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न गेलं त्यांचं, तर त्यांना भेटणार का? आणि त्यांचं ध्येयच आहे म्हणे 1 करोड पर्यंत. तर असं होऊ शकतं लाडक्या बहिणींनो. हाही मुद्दा या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, की सरकार तुम्हाला अपात्र करण्याच्या मार्गावर आहे. लाडकी बहीण योजनेतून सुरुवातीला 2,53,00,000 महिलांना लाभ मिळत होता. आता ही संख्या फार कमी झाली आहे. भविष्यात लाभार्थी महिलांची संख्या अजून कमी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केवायसी न केल्यामुळे तसंच केवायसी मध्ये अपात्र महिलांचा आकडा वाढू शकतो. जवळपास 1 कोटी महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि दरम्यान राज्य सरकारकडून मंजूर केलेला निधी 26,500 कोटीचा मंजूर करण्यात आला होता. काही न्यूज पेपरमध्ये 21,000 कोटी दिलेला आहे. जो ऍक्च्युअल आहे ना लाडक्या बहिणींनो, 21,000 कोटीच आहे. किती आहे? 21,000 कोटी. जर तुम्ही बघितलं असेल लास्ट इयर मध्ये 25-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी मंजूर केला होता पहिले 36,000 कोटी. आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर निधी बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो निधी होता 6,000 कोटी. म्हणजे टोटल निधी झाला होता 42,000 कोटी. आणि त्याचा अर्धाच निधी आता आहे आपल्याकडे. म्हणजे सरकारने अर्ध्या बहिणींना या योजनेमधून अपात्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण म्हणजे सरकार एवढं नालायक आहे ना, जेव्हा गरज पडली तेव्हा लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे, गरज संपली लाडक्या बहिणी संपल्या, झालं 2 वर्ष.
21 ते 65 मध्येच असावे. महिलांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन नसावे. एकाकडून 2 महिलांनाच लाभ घेऊ शकतात. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच कुटुंबातील कोणीही कर भरत नसावा. सुरुवातीला फक्त काही कागदांमुळे अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर 2.5 लाख महिला उत्पन्न असेल त्यांना बंद झाला आणि 24 पासून होत असलेल्या पडताळणीमुळे 1,05,00,000 लाभार्थी बहिणींची संख्या कमी झालेली आहे. म्हणजे या मार्च नंतर जो पहिलेपासून जो नंबर होता लाडक्या बहिणीनं, तो नंबरमध्ये एवढी घट होणार आहे. 1,05,00,000. मग आता ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीये नोव्हेंबर आणि डिसेंबर, त्या बहिणींना भेटणार का? यांच्याबद्दल एक सुखद बातमी आलेली आहे. येस, या बहिणींना आता हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आणि याची बातमी बघा. महत्वाची बातमी एप्रिलपासून फक्त याच महिलांना लाभ मिळणार. याच महिलांना लाभ मिळणार. त्या कोणत्या महिला आहेत? सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आय होप तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चला. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. आता अनेक महिलांवर अपात्रची टांगती तलवार आहे. लाडकी बहीण योजनेतून आणखी अनेक महिला अपात्र होऊ शकतात. या महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. 1 कोटी महिला अपात्र होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. दरम्यान एप्रिल पासून महिलांचा लाभ बंद होणार आहे. बघा, 1 कोटी महिला अपात्र ठरणार म्हणजे ठरणार. हे तर आता काळ्या दगडावरची पांढरे रेष आहे आणि असंच होणार आहे. त्यानंतर एप्रिलपासून या महिलांचा लाभ बंद. कोणत्या महिला असतील ते समजून घ्या. तुमचं नाव सुद्धा तिथे येतील का? हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसणाऱ्या महिलांचाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये 21 ते 65 वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. यासोबत के-वाय-सी न केलेल्या महिलांचाही लाभ मिळणार नाही आहेत. ज्या बहिणींना म्हणजे के-वाय-सी केली नाही आहे, त्यांचा तर लाभ बंद झाला आहे. ज्या बहिणींना आता के-वाय-सी नाही झाली आहे, त्यांची या डिसेंबर 31 पर्यंत, त्या बहिणींना जूनमध्ये चान्स मिळेल हां. काळजी नका करू. जूनपासून तुम्हाला चान्स मिळेल, पण हे 9 महिन्याचे पैसे गेले 6-7 महिन्याचे ते 9 10,500 ते भेटणार नाही तुम्हाला. लाडकी बहीण योजनेतून ई-के-वाय-सी करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या होत्या. या चुका सुधारण्याची शेवटची संधी आहे. कधीपर्यंत? 31 मार्चपर्यंत. म्हणजे ज्या बहिणींचा जो लाभ आहे, नोव्हेंबरमध्ये बंद झाला होता. काय? कशामुळे? की ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी मध्ये केली, पण चुका झाल्या होत्या. त्या बहिणींना 31 मार्चपर्यंत त्यांना पुन्हा के-वाय-सी करायची आहे. जे री-एडिट म्हणतो त्याला आपण. आणि के-वाय-सी न केल्यास एप्रिलपासून लाभ बंद होणार आहे. म्हणजे काय? म्हणजे ती के-वाय-सी एडिट केली, तर तुम्हाला लाभ सुरू राहतील एप्रिलपासून. नाहीतर अन्यथा तुमचाही लाभ बंद होईल. तुमचाही लाभ काय होईल? बंद होईल म्हणजे होईल. ठीक आहे? निकषानुसार पात्र महिलांनाच हप्ते म्हणजे सर्व निकषांमध्ये ज्या बहिणी पात्र ठरतील अशाच बहिणींना पुढचे लाभ भेटणार आहे. असं नाही की बाबा सरकारने म्हटलं की नाही सर्वच बहिणींना भेटणार आहे, तर नाही. जे बहिणी पात्र ठरतील, पात्र कशामध्ये? ई के-वाय-सी मध्ये, सोबतच त्यांचं वय 21 ते 65 च्या मध्ये आहे. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न आहे. घरी 4 चाकी नाही, तुमच्या फॅमिलीमधलं कर भरणारं कोणी नाही आहे. त्यानंतर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे. अशाच बहिणींना 31 मार्च नंतर म्हणजे एप्रिलचा जो महिना आहे, त्या बहिणींनाच भेटणार आहे. तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे, की सरकारनं हे का केलं? म्हणजे हा जो ढोंग रचलेला आहे, की लाडक्या बहिणी पात्र, अपात्र हा कशासाठी रचलेला आहे? कारण जर तुम्ही बघितलं असेल निवडणुकीसाठी सगळ्याच बहिणी पात्र ठरतात आणि निवडणुकी संपल्या तर सगळ्याच बहिणी अपात्र का? किंवा असंख्य बहिणी अपात्र का? हा प्रश्नचिन्ह आपल्याला सरकारसमोर मांडावा लागेल. आणि लाडक्या बहिणीनं तुमची ई-के-वाय-सी जी एडिट करायचं ऑप्शन होतं, तुम्ही ती केली का? त्याचबरोबर कोणत्या-कोणत्या बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे अजूनही? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो, आपण ज्या काही गोष्टी या ठिकाणी सांगतो त्या ऑथेंटिक आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर बघा, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी सांगितलेलं आहे, की माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची अंगणवाडी सेवेकडून पडताळणी केली जाणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी के-वाय-सी करायची आहे. त्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ आहे. 1 एप्रिल पासून फक्त पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच हप्ता मिळणार आहे. म्हणजे असं जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आहे कुठले? सोलापूरचे प्रसाद मिरकले या म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहेत. तर हे जे अधिकारी आहेत, योजनेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत, तर आपल्याला चुकीची माहिती देणार नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगायचं आहे, की हे सरकार फक्त आणि फक्त
लाडक्या बहिणींचा निवडणुकीसाठी वापर केला. पण तुम्ही आता ज्या ठिकाणी जर तुमचा लाभ बंद झाला, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आंदोलन करा. कारण हे सरकार पात्र बहिणींना सुद्धा अपात्र करायला निघालेलं आहे. असंख्य बहिणी त्या 1 कोटी मधल्या पात्र आहेत, तरी सुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे. बघा, मी आनंदाची बातमी ही दिली आहे, की ज्या बहिणींना ई-के-वाय-सी एडिट झाली, त्यांना एप्रिल पासून पैसे भेटतील आणि ज्या बहिणींना आता सरकारच्या चुकांमुळे ज्या बहिणी अपात्र आहेत, त्यांचा बंद होतील. ही इन्फॉर्मेशन दिली. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवू.